खासदार सुप्रिया सुळे दादरमधील चैत्यभूमीवर सुप्रिया सुळेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। नागपुरातल्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बँड पथकांचं सादरीकरण। महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आदित्य ठाकरेंकडून वरळीतील आंबेडकर भवन या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन। याचवेळी आदित्य ठाकरेंनी बँड वाजवण्याचाही आनंद घेतला। दादरमधील इंदू मिल परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या कामासाठी आता 1395 टन धातूची खरेदी। पादपीठ इमारतीचं 20% काम पूर्ण झाल्याचाही दावा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं देशात तब्बल 16 विद्यापीठं कार्यरत। शेकडो महाविद्यालयांमधून आज कोट्यवधी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। जळगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 44 मिरवणुका निघणार, तर अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीआरपीएफ तुकडीसह पोलिसांचा बंदोबस्त। नांदेडमध्ये मध्यरात्री भीम जन्मोत्सवाचा जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। अंबरनाथमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष, तर रात्री 12 वाजता अभिवादन करण्यासाठी मोठा समुदाय जमला। दरम्यान आमदार बाळाजी किडेकर यांचीही या ठिकाणी उपस्थिती। कल्याण पूर्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला। उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हे लोकार्पण संपन्न। आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या।